जुनी पेन्शन योजना नाकारली, लाखो शिक्षकांच्या पदरी निराशा, आता शेवटची आशा सर्वोच्च न्यायालयावर. नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाबाबत अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. समन्वय समितीने संप स्थगित करण्याची घोषणा केली असली तरी एका मोठ्या गटासाठी ही बातमी धक्कादायक ठरली आहे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या मात्र 100% अनुदानावर नसलेल्या कर्मचाऱ्यांबाबत सरकारने काय भूमिका घेतली आहे, पहा हा विशेष रिपोर्ट. सरकारच्या शासकीय निवेदनानुसार 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानावर नियुक्त झालेल्या आणि 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी सरकारने आता स्पष्टपणे फिटाळून लावली आहे. सरकारच्या लेखी उत्तरात म्हटले आहे की ही मागणी मान्य करता येणार नाही. यामुळे 26,000 शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. संप स्थगिती आणि इतर निर्णय. विश्वास काटकर यांच्या नेतृत्वाखालील समन्वय समितीने 25 एप्रिल 2026 पासून संप मागे घेतला आहे. सरकारने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना 15 दिवसात काढण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच इतर 18 प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र जुन्या पेन्शनच्या मूळ मागणीवर अनेक कर्मचाऱ्यांचा आता हिरमोड झाला आहे. आता प्रदीप महल्ले आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये जुन्या पेन्शनसाठी जी केस सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे त्या याचिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. सरकारने हात झटकले असले तरी आता या कर्मचाऱ्यांसाठी आशेचा एकमेव किरण म्हणजे सर्वोच्च न्यायालय. येत्या 28 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात प्रदीप महल्ले सर यांच्या केसची अत्यंत महत्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत न्यायालय काय निकाल देते यावर राज्यातील हजारो शिक्षकांचे भवितव्य अवलंबून आहे. सरकारच्या नकारात्मक भूमिकेमुळे आता कायदेशीर लढाई अधिक तीव्र होणार आहे असे दिसते. 28 एप्रिलचा निकाल हा राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षकांसाठी करो या मरो असा ठरणार आहे. तुम्हाला काय वाटते, सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.